ते म्हणाले की मातंगांच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे आणि आमचे मातंग बांधव एवढे आनंदित झाले की त्यांच्यापैकी कुणीच कधीच ती वज्रमुठ उघडून पाहण्याचा प्रयत्न केला नाही की त्याच्यामध्ये खरोखर हिंदुत्व आहे की त्यांच्यासाठी गुलामगिरी आहे। बीड जिल्ह्यातील मातंग समाजातील राम धुरंधरे यांचा मृत्यू झाला तेव्हा गावातील स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी पार पडू देण्यात आला नाही, तर गावाच्या बाहेर 5 किलोमीटर नेऊन त्यांचा अंत्यविधी पार पाडावा लागला। हे ऐका मातंगांच्या वज्रमुठीतील हिंदुत्व। थांबा जरा, दुसरं प्रकरण सुद्धा ऐका। नांदेडमधील उमरी तालुक्यातीलच प्रकाश टिकेकर नावाचा मातंग समाजाचा व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन मारुती मंदिरात दर्शनासाठी गेला तेव्हा तू माग आहेस आमच्या मंदिरात कसा गेला असं म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली। मातंगांनो, तुम्हाला हिंदुत्व जपायचं तर नक्कीच जपा, कारण हा प्रत्येकाला संविधानाने दिलेला अधिकार आहे। मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की ही तुमची वाटचाल पुन्हा गुलामगिरीकडे चालू आहे, कारण जर तुमच्या वज्रमुठीत हिंदुत्व असतं ना तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या। आणि या फक्त महाराष्ट्रातील 2 शहरातील 2 घटना आहेत। महाराष्ट्रभरातील अनेक शहरांमध्ये अशा किती रोज घटना घडत असतील याचा शोध नक्कीच घ्या।